श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 16. श्रीमन्नारायण वृत्तांत. मी श्री श्रीपादांच्या दिव्य चरित्राचे स्मरण करीत व श्री श्रीपादांचे मनात स्मरण करीत पुढे प्रवास सुरू ठेवला. श्री श्रीपादांचे सध्याचे वास्तव्य स्थान असलेल्या कुरुगुड्डीच्या जवळ मी चाललो आहे या जाणीवेने माझे हृदय उचंबळून आले. मार्गात एक उसाचे शेत दिसले. शेतात एका ओट्यावर एक शेतकरी आरामात बसला होता. त्याने आदराने मला बोलावून म्हटले, महोदय, कृपया काही काळ येथे विश्रांती घ्यावी. उसाचा रस घेऊन तुम्ही निघू शकता. कृपया या. शेतकऱ्याने देऊ केलेल्या उसाचा रस मी प्यायलो. तो फारच मधुर होता. मी श्री श्रीपादांच्या दर्शनास जात असल्याची माहिती समजल्याने त्यास अत्यंत आनंद झाला. तो शेतकरी मला सांगू लागला, माझे नाव श्रीमन नारायण, माझे आडनाव मल्लादी, आमचे गाव मल्लाद्रीपुरम आहे. काळाच्या ओघात ते नाव मल्लादी असे बदलले. श्री बापनार्य यांची जन्मभूमी मल्लाद्रीपुरमच असून त्यांचे आडनावसुद्धा मल्लादी असे आहे. पण ते ब्राह्मण आहेत आणि मी कम्मा जातीचा आहे. श्री बापनाचार्यांच्या परिवाराबरोबर आमचे घनिष्ठ संबंध होते. जेव्हा श्री श्रीपाद 8 वर्षाचे होते तेव्हा आम्ही मल्लाद्रीपुरम सोडले व पिठिकापुरमला स्थलांतरित झालो. मूळ गावातील परिस्थिती प्रतिकूल झाली. आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती. कर्जामुळे आम्ही त्या आपत्ती पेलू शकलो नाही. सारी स्थावर जंगम मालमत्ता विकून टाकून अंगावरील कपड्यानिशी आम्ही पिठिकापुरमला आलो. श्री बापनार्य यांनी आम्हास प्रेमाने वागविले व प्रेमाने खाणेपिणे दिले. श्री बापनार्यांची शेती खंडाने घेऊन मशागत करण्याची आमची इच्छा होती. आम्ही श्री बापनार्यांना प्रार्थना केली, बाणगुळासारखे खाणे इष्ट नाही. तुम्ही आम्हाला अन्नपाणी देऊन आमचे जीव वाचवलेत. जिथे आम्ही आधी फुले विकली तिथे सरपण विकणे क्लेशदायी असे. आम्ही आमचे गाव सोडून पिठिकापुरमला येण्याचे हेच कारण होते. तुमची जमीन आम्हास खंडाने दिली तर आम्ही ऋणी राहू. कृपया आमच्यावर दया करा. त्या दिवशी श्रीपाद श्री बापनार्यांच्या घरी होते. ते म्हणाले, बापनार्यांच्या घरातील अन्न हे देवाच्या प्रसादासारखे असते. देवाच्या कृपेशिवाय हा प्रसाद मिळत नाही. बापनार्यांसारख्या तपस्व्याचे दर्शन मिळणे सामान्य माणसांना शक्य नाही. तुमच्या पूर्वपुण्याईने तुम्हाला ते भाग्य मिळाले आहे. बापनार्य म्हणाले, आम्ही आमचे शेत कसण्यास पांटा कापूंना अगोदरच दिले आहे. ते शेती कसत आहेत. काही न्याय्य कारण नसताना त्यांना काढून टाकणे धर्मतत्वाच्या विरुद्ध होईल. तुम्ही अजून काही दिवस संयम बाळगा. दुसरा एखादा मार्ग निघेल. मग श्री श्रीपाद म्हणाले, हे मूठभर उडीद एका कपड्यात काळजीपूर्वक बांधून घेऊन पश्चिमेस दिशेस जा. तुमच्या कामना पूर्ण होताच ते उडीद टाकून द्या. खडकात असणाऱ्या बेडकाला अन्न पुरविणारे जगतप्रभू तुमच्या अन्न पाण्याची सोय करू शकणार नाहीत काय? बापनार्यांच्या घरी आम्ही जेवण केले व निघताना उपरण्यात मुठभर उडीद बांधून घेऊन पश्चिमेकडे निघालो. श्री श्रीपादांच्या कृपेने अन्न पाण्याची कोणतीही कमतरता अनुभवली नाही. न मागताच अन्न मिळत होते. हे मोठे आश्चर्यच होते. आम्ही आंध्र देश ओलांडून कर्नाटक देशात पोहोचलो. मार्गात आम्हास एक पर्णकुटी दिसली. त्यात फक्त एक वृद्ध दाम्पत्य होते. ते सुद्धा कम्मा जातीचे होते. त्यांना एकुलता एक मुलगा होता. तो सर्पदंशाने मरण पावला. काही दिवसांनी त्याची पत्नी देखील कृष्णा नदीत स्नान करीत असताना पाण्यात बुडून मेली. त्यांना संतान नव्हते. वृद्ध दाम्पत्याची वृद्धापकाळात देखभाल करण्यासाठी कोणीच नव्हते. त्यांच्या नातेवाईकांना त्यांची मालमत्ता हडप करायची होती. ते गोड बोलून त्या वृद्ध जोडप्याची मर्जी संपादन करीत होते. त्या संपत्तीचे त्या नातेवाईकांमध्ये कसे वाटप करायचे असा पेच त्या वृद्ध जोडप्यापुढे होता. या वृद्ध जोडप्याचे आदरातिथ्य आम्हाला मिळाले. जेव्हा जेव्हा आम्ही पुढे जाण्यासाठी निघत असू त्या वेळी काहीतरी अडचण येई. एकदा आम्ही हट्टाने निघणार होतो. अचानक घरातील सर्व माणसांना उलट्यांचा आणि जुलाबांचा त्रास सुरू झाला. त्यांना आराम पडल्यावर आम्ही जायची इच्छा केली तर त्या वृद्ध जोडप्याने आम्हाला प्रतिबंध केला. आमच्यावरील त्यांचे प्रेम वृद्धिंगत झाले. त्यांच्या नातेवाईकांना ते आवडले नाही. संपत्ती हस्तगत करण्यासाठी आम्ही त्या घरात राहत आहोत असे त्यांना वाटत होते. वस्त्रात बांधलेल्या उडदाला आता असह्य दुर्गंधी येऊ लागल्याने आम्ही ते श्री श्रीपादांनी दिलेले उडीद त्यांची आवश्यकता नसल्याचा विचार करून फेकून दिले. आम्ही तेथेच जगायचे किंवा मरायचे ठरविले. नातेवाईकांना त्या वृद्ध दाम्पत्याच्या मालमत्ता हव्या होत्या.
पण त्यांच्यात स्वारस्य नव्हते. आम्ही त्यांच्याच जातीचे असल्याने त्या वृद्ध जोडप्याने आम्हाला दत्तक घेऊन संपत्ती आम्हाला हस्तांतरित करण्याचे ठरविले. नातेवाईकांनी या बाबींचे निरीक्षण करीत होते. त्यांना ते अत्यंत वेदनाकारक होते. त्यामुळे त्यांनी आपसात काहीतरी समझोता केला. या ना त्या मार्गाने आम्हाला घरातून हाकलवून देऊन सर्व संपत्तीचे त्यांच्यामध्ये समान वाटप करण्याची त्यांची इच्छा होती. नातेवाईकांच्या सुपरिचयाचा एक ज्योतिषी आला. त्याला त्यांनी गुप्तपणे आमिष दाखवून त्या वृद्ध दाम्पत्याच्या घरी आणले. तो ज्योतिषी म्हणाला, तुमचे अतिथी अत्यंत दुर्भाग्याचे आहेत. ते जेथे कोठे राहतील भाग्याला तिथे वास करावासा वाटणार नाही. एवढेच नाही तर सर्व प्रकारचे दारिद्र्य त्यांना जखडून टाकेल. त्यांना तुम्ही तुमच्या घरापासून दूर लवकरात लवकर घालवून द्या. त्यावर ते वृद्ध पती पत्नी म्हणाले, त्यांच्या कुंडलीत तुम्ही सुचविल्याप्रमाणे दुर्भाग्य असेल तर ते दूर करण्याचा उपाय शास्त्रात नक्कीच सांगितलेला असेल. त्यांची दुर्भाग्य दूर होऊन त्यांना सर्व सद्भाग्य लाभावीत यासाठी काही पूजा किंवा इतर विधी करावेत अशी तुम्हाला आम्ही विनंती करतो. कितीही खर्च करण्याची आमची तयारी आहे. संपूर्ण जग हे देवतांच्या नियंत्रणाने चालते. देवता या मंत्रांच्या नियंत्रणाखाली येतात. असे मंत्र ब्राह्मणांच्या नियंत्रणाखाली येतात. त्यामुळे तुमच्यासारखे पुण्यवान ब्राह्मण हे आमच्यासाठी पृथ्वीवरील देवच आहेत. कृपया आमच्या विनंतीस मान द्यावा. त्या ज्योतिषाला पूजाविधी इत्यादीची तयारी करण्याशिवाय अन्य मार्गच नव्हता. हे प्रिय शंकर भट्टा, धान्यासाठी पावसाची गरज असते. यज्ञ पाऊस देतो. कर्मातून यज्ञाची निर्मिती झाली. सर्व कर्माचे मूळ वेद आहेत. यज्ञाच्या मार्गाने माणसांनी देवतांची आराधना केली पाहिजे. देवतांनी माणसांना सर्व समृद्धी दिली पाहिजे. अशा प्रकारे माणसे व देवता यांच्यामध्ये परस्परावलंबित्व असते. यज्ञाचे 5 प्रकार आहेत: देवयज्ञ, मनुष्ययज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ. श्री श्रीपादांच्या लीला फार फार विलक्षण असतात. त्या वृद्ध दाम्पत्याने दिलेल्या द्रव्याच्या सहाय्याने पुण्यवान ब्राह्मणांद्वारा शुभाशीर्वाद लाभण्यासाठी यज्ञ करण्यात आला. खरे तर आमच्या कुंडलीत कोणतेही दोष नव्हते. त्या वृद्ध दाम्पत्याच्या सौजन्यामुळे आम्हास परमपवित्र यज्ञ पाहण्याचे सौभाग्य मिळाले. इंद्र आणि इतर देवता त्या प्रत्यक्ष उपस्थित नसतात. यज्ञ संपन्न करणारे ऋत्विज आणि यज्ञाचे आचार्यपद भूषविणारेच खरे म्हणजे उपस्थित असलेले देव असतात. मंत्रांच्या प्रभावामुळे इंद्रादी देवतांना अग्नीमध्ये दिलेले अल्प हविष्य हे प्रत्येक देवतेला जेवढे आवश्यक आहे त्या प्रमाणात वृद्धिंगत होते. भूमातेचे 7 आधार. भूमातेला गायी, वेद, ब्राह्मण, पतिव्रता, सत्यवान लोक, उदारजन व दानशूर लोक यांनी धारण केले आहे. बैल शेती मशागतीसाठी खूप आवश्यक आहे. गोमातेकडून दूध, दही यासारखे उपयुक्त पदार्थ मिळतात. ती यज्ञविधींना मदत करून परलोकात माणसांना उच्च स्थान मिळवण्यासाठी मदत करते. इंद्र आणि इतर सर्व देवता वैदिक मंत्र म्हणून दिलेले हविष्य स्वीकारतात. वेद हे सर्व धर्मनियमांचे मूळ आहे. म्हणून वेदांनी देखील पृथ्वी धारण केली आहे. यज्ञ यागांद्वारा ब्राह्मण हे लोकांकडून सत्कर्मे करून घेतात. म्हणून ब्राह्मण देखील भूमीला धारण करतात. पतिव्रता आपल्या पतिव्रताच्या महात्म्याने धर्माचे विचलित होण्यापासून रक्षण करतात. सत्यवान आपल्या सत्याला चिकटून राहून सत्य संकल्पाने पृथ्वीचे रक्षण करतात. उदारजन हे लोभ सोडून सहकारी जीवनात अनेक लोकांना माधुर्य वाटतात. दानशूर लोक इहलोकातील धन आणि परलोकातील पुण्य मार्गाने मिळालेले धन यांनी दुबळ्या अभागी लोकांची सुटका करतात. या 7 गुणांनी युक्त असलेल्या लोकांमुळे पृथ्वी सदैव प्रसन्न, सामर्थ्यवान आणि भरपूर अन्नपाणी पुरविणारी होते. श्री बापनार्यांसारख्या महापुण्यवान पुरुषांची भेट घ्यायला गेलेलो असताना आम्हाला निमित्त मात्र करून यज्ञपुरुष श्री श्रीपाद यांनी अप्रत्यक्षपणे यज्ञकार्य पूर्ण करून आम्हास धन्य केले. श्री श्रीपाद यांनी भक्तांची मुक्तता करण्याचा मार्ग. यज्ञ निर्विघ्नपणे संपन्न झाला. त्या वृद्ध दाम्पत्याने आम्हास त्यांचे वारसदार ठरविले. ज्या पद्धतीने घटना घडत होत्या ते त्यांच्या भाऊबंधांना आवडले नाही. आमच्या एकुलत्या एक शेतात एक मिरच्यांची बाग होती. त्या बागेच्या 4 बाजूनी ताडाची झाडे होती. त्या झाडांपासून ताडी काढण्यासाठी ती झाडे गौड लोकांना दिली होती. आमचे भाऊबंध कपटाने शेतातील मिरच्या तोडून पोत्यात भरून बैलगाडीत ती पोती ठेवून जाण्यास सिद्ध होते. त्याचवेळी मी शेतात गेलो. ते दृश्य पाहून मी चकित झालो. मी एकटाच होतो आणि ते 10 जण होते. आश्चर्य म्हणजे एक अस्वल एका ताडीच्या झाडावरील ताडी पिताना मला दिसले. त्या अस्वलाने झाडावरून उडी मारली. सर्वजण अस्वलाला घाबरले. त्याच्या तीक्ष्ण नखांनी माणसाचे स्नायू सुद्धा ते फाडू शकते.
त्याच्या नख्या शरीरात घुसल्या तर रक्त देखील विषारी होते. ते अस्वल सरळ बैलगाडीकडे आले. प्रचंड भीतीमुळे भाऊबंद पळाले. मी खूप घाबरलो आणि श्री श्रीपादांचे नामस्मरण करू लागलो. ते भयानक अस्वल खूप सालस झाले. ते शांत झाले व जेव्हा मी श्री श्रीपादांचे नाव उच्चारत असे तेव्हा ते हाताने टाळ्या वाजवीत असे. मिरच्यांची पोती घेऊन मी 2 बैलांच्या गाडीने घरी पोहोचलो. ते अस्वल गाडीच्या पुढे चालत होते. त्यामुळे आमच्या घरातील केवळ वृद्ध दाम्पत्यच नव्हे तर सर्व शेजारी आश्चर्यचकित झाले. रात्रभर आम्ही श्री श्रीपादांचे नामसंकीर्तन करीत होतो. ते अस्वल सुद्धा शांतपणे श्रीपादांचे नामस्मरण चालू असताना संगीताच्या तालावर टाळ्या वाजवित होते. त्या अस्वलाने फार आनंदाने श्री श्रीपादांचा प्रसाद देखील स्वीकारला. त्या दिवसानंतर पुढे ते अस्वल आमच्या परिवारात एक सदस्य असल्याप्रमाणे वावरत होते. ते आमच्या परिवार सदस्यांच्या प्रति महत् प्रेम दर्शवित होते. आमच्या परिवाराशी शत्रुत्व असलेल्यांना ते धडकी भरवित असे. ते अस्वल आमच्या सर्व शेतांचे रक्षण करीत असे. आम्हाला चोरांची भीती राहिली नाही. दत्तप्रभूंच्या लीलांवरील चर्चा व श्री श्रीपादांचे नामसंकीर्तन हे आमच्या घरात रोज अखंडपणे चालू होते. शंकर भट्ट म्हणतात, श्रीमन नारायण हे तपशील देत असताना ते अस्वल उसाच्या शेतात घुसले. त्याला पाहताच मी भीतीने घामाघूम झालो, परंतु त्याने माझ्या प्रति अत्यंत मैत्री दर्शविले. मी श्रीपादांचे नाम घेण्यास सुरुवात केली तेव्हा ते आनंदाने नाचू लागले. श्रीमन नारायण पुढे सांगू लागले, आजूबाजूच्या गावांमध्ये एक तांत्रिक आला. त्याने क्षुद्र उपासनेने काही शक्ती प्राप्त केल्या. त्याच्या प्रभावाखाली येणाऱ्यांकडून भरपूर धन संग्रह तो करीत असे. वृद्ध दाम्पत्याच्या नातेवाईकांनी त्याची मदत घेतली. तो तांत्रिक आमच्या गावी आला. त्याने अस्वलावर तंत्रप्रयोग केला. त्यामुळे अस्वलाची शक्ती पूर्णपणे गेली. तांत्रिकाच्या अनुयायांना अत्यानंद झाला. अस्वल निश्चिलपणे झोपले. तांत्रिकाने एका योगक्रियेने अस्वलाच्या चैतन्याशी एकरूपत्व साधले व दुसऱ्या योगक्रियेने त्याच्या सर्व शक्ती आपल्यात आकर्षून घेतल्या. पूर्वयुगात वालीला अशा प्रकारची योगक्रिया ज्ञात होती. समोर उभा असलेल्या माणसाची निम्मी शक्ती तो खेचून घेत असे. म्हणून श्रीरामाने वालीला 7 ताड वृक्षांच्या पाठीमागून बाण मारून ठार केले. श्री श्रीपादांच्या भक्तांची पूर्वकर्मापासून मुक्तता. श्री श्रीपादांच्या लीला अकल्पनीय असतात. त्यात कार्यकारण संबंध शोधणे कठीण आहे. कारणाशिवाय कोणतेही कर्म संभवत नाही. इंद्र स्वधर्मानुसार अतिवृष्टीस कारणीभूत झाला. श्रीकृष्णाने आपल्या धर्मानुसार गोवर्धन पर्वत उचलून धरला व आपला गोपाल धर्म पार पाडला. त्याचप्रमाणे श्री श्रीपादांनी तांत्रिकाच्या योगशक्तीला आपले कार्य करू दिले. अस्वल त्या योगिक यातनांना बळी पडले. तथापि अस्वलातील काही पुण्य घटकाने त्याचे श्री श्रीपादांच्या भक्तात रूपांतर केले. ते शांतपणे रडत होते. सर्व प्राणीमात्रांचे शोक श्री श्रीपाद निश्चितच ऐकतात. ते फळ देते समयी प्रत्येकाच्या पूर्वकर्मानुसार व प्रारब्धानुसार पापकर्माच्या फलाची तीव्रता आपल्या कृपेने कमी करतात. श्रीमन नारायणांच्या घरी दत्तकथा श्रीपाद श्रीवल्लभांचे नामसंकीर्तन नित्य नेमाने चालत असे. तेथे जमलेल्या भक्तांच्या मनात अनेक संशय होते. त्यांच्यातील काही जण दुर्लक्ष करणारे होते तर दुसरे काही जण श्री श्रीपादांवर अढळ भक्ती असणारे भक्त होते. नामसंकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली. त्या मृतवत पडलेल्या निश्चल अस्वलामध्ये पुन्हा चेतना येऊ लागली. त्याला सर्व पूर्व शक्ती पुन्हा परत मिळाल्या. जेव्हा भक्त नामस्मरण पारायण करीत होते तेव्हा ते आनंदाने नाचू लागले. श्री दत्तात्रेयांचा योग पूर्वीच्या सर्व योगा क्रियांपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे. अस्वलाची आत्मचेतना अस्वलातून तांत्रिकामध्ये जाऊ लागली. तांत्रिकाच्या आत्मचेतनेचे मानवी स्वभावापासून अस्वलाच्या स्वभावात रूपांतर होऊ लागले. अस्वलातील अस्वल रूप जाऊन मानवी रूप येऊ लागले. जरी तांत्रिक मनुष्य रूपात असला तरी तो अस्वलाच्या रूपात बदलला आणि अस्वलाप्रमाणे वागू लागला. त्याच्या स्वतःच्या अनुयायांनी त्याला दोरांनी बांधून अरण्यात सोडून दिले. अस्वलाने माणसांच्या भाषेत बोलायला सुरुवात केली. लोक हो, मी गेल्या जन्मी एक सावकार होतो. मी बेसुमार व्याज घेऊन लोकांना खूप छळीत असे. परिणामतः मी अस्वल म्हणून जन्मलो. माझ्या पूर्वपुण्याईने मला श्री श्रीपादांचा अनुग्रह प्राप्त झाला. श्री श्रीपाद स्वतः श्री दत्त आहेत हे कृपया लक्षात घ्या. त्यांच्या अनुग्रहामुळेच मला उत्तम जन्म प्राप्त होणार आहे. त्या तांत्रिकाने अनेक पापकर्मे केली. त्याचबरोबर तो माझ्यासारख्या मूक असलेल्या आणि
श्री श्रीपादांचा भक्त असलेल्या प्राण्याचा छळ करू इच्छित होता. त्यासाठी श्री श्रीपादांनी त्याला शासन केले. रक्षण आणि शासन दोन्हीचा वास श्री श्रीपादांमध्ये असतो. त्यांची जे अनन्य भावे श्रद्धायुक्त अंतःकरणाने नित्य सेवा करतात त्यांच्यावर ते सदैव कृपा करतात. जे भक्तांची निंदा करतात व आस्तिकांना अडचणी निर्माण करतात त्यांना ते शासन करतात. शिक्षा भोगल्यानंतर ते हळूहळू भक्त म्हणून बदलतात. श्री श्रीपादांचे नामस्मरण करीत राहा, मला सद्गती प्राप्त होणार आहे. सर्वांना आश्चर्य वाटले व त्यांनी श्रद्धेने श्री श्रीपादांच्या नावाचे गायन चालू ठेवले. अस्वल शांत होते व ध्यान करीत होते. हे नाम संकीर्तन चालू असताना कुठून तरी 3 नाग येत तेथे आले आणि तेही त्या नामसंकीर्तनात ध्यानमग्न झाले. अस्वलाने शांतपणे प्राण सोडला. त्या 3 नागांनी अस्वलास 3 प्रदक्षिणा घातल्या. ते नाग कुठून आले होते, कशासाठी आले होते हे कोणालाच कळू शकले नाही. त्या अस्वलावर आम्ही माणसांप्रमाणे सर्व अंत्यसंस्कार केले. ते नाग आमच्या घरात पूर्ण दिवस होते. आम्हा सर्व काळ व सर्व परिस्थितीत श्री श्रीपादांच्या नावाचाच एकुलता एक आधार होता. त्या पावन नामाचे आम्ही स्मरण करीत होतो. श्री श्रीपादांना अर्पण केलेले दूध ते नाग पीत असत. कुणी रजस्वाला स्त्री असेल किंवा समूहात कुणी मलिनतेने अपवित्र असल्यास नाग फुत्कार टाकीत असत. आमच्या घरात नाग असल्याने काही लोक आमच्या घरी येण्यास घाबरत असत. दत्तभक्त आमच्या घरी मुक्तपणे येत असत. दत्तांचे किंवा श्री श्रीपादांचे नाव ऐकताच ते नाग भक्तीत गुंगून जात. त्या वृद्ध दंपतीच्या घर आवारातील काही जागा त्यांच्या त्या नातेवाईकांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतली होती. ती जागा पंचांनी विवादग्रस्त ठरवली होती. अंतिम निकाल लागेपर्यंत जमिनीवर भाजीपाला पिकवण्याची परवानगी देखील त्या नातेवाईकांना देण्यात आली. त्या नातेवाईकांनी गावातील प्रतिष्ठित लोकांना धनाचे प्रलोभन दाखवून आपलेसे करून घेतले होते. त्यामुळे अंतिम निर्णय दीर्घकाळ दिला जात नव्हता. निर्णय लेचापेचा आधार देऊन सारखा पुढे ढकलला जात होता. त्या विवादित जागी एक नागाचे वारूळ होते. नाग चतुर्थीला लोक त्या वारुळात दूध आणून घालीत. वारुळात नाग नसल्याने न घाबरता दूध टाकले जाई. दूध घालणारे भाविक जन नागदेवता नागदेवता तुमच्या दर्शनाचे भाग्य आम्हास लाभू दे, आमच्या इच्छा पूर्ण करा अशी प्रार्थना करीत असत. अशी प्रार्थना करणाऱ्या सर्व लोकांना पूर्ण माहीत होते की त्या वारुळात एकही नाग नाही. श्री श्रीपाद खूप कुशल आहेत. नागुल चौथी अगदी जवळ आली होती. यावेळी जवळपासचे प्रार्थना करणारे व दूध ओतणारे लोक वारुळाजवळ जाण्यास काकू करीत होते. कशी तरी नागुल चौथी आली. हे जग किती चमत्कारिक आहे. नागदेवता नागदेवता दर्शन देण्याची कृपा करावी अशी प्रार्थना लोक करतात. मात्र नागदेवता दर्शन देते तेव्हा तेथे कुणीच नसते. ते भयाने पळून जातात. जेव्हा आम्ही व वृद्ध दाम्पत्य यांनी वारुळाजवळ दूध ठेवून श्री श्रीपादांना अर्पण केले आणि प्रार्थना केली तेव्हा वारुळातून 3 नाग आले. त्यांनी दूध प्राशन केले व वारुळात परत गेले. आम्ही वगळता त्या वारुळात दूध घालण्यास कोणी आले नाही. श्री श्रीपादांनी आपल्या भक्तांचे रक्षण करून नागांना मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकवला. नागचतुर्थीला एक मांत्रिक गारुडी आमच्या गावात आला. त्या मांत्रिकाचे गावाच्या प्रमुखाने व आमच्या भाऊबंधांनी स्वागत केले. कितीही विषारी साप असला तरी त्याला मंत्रांनी स्तंभित करून नियंत्रणात ठेवण्याचे सामर्थ्य त्या मांत्रिकाला होते. तसेच तो सर्पदंश झालेल्या कुणालाही मंत्रशक्तीने जिवंत करीत असे. त्याच्या हातात गरुड रेषा होती. अशी गरुड रेषा हातावर असलेल्या व्यक्तींना सर्पवश होतात असे शास्त्रवचन आहे. गावचा प्रमुख व मांत्रिक त्या सर्पांना मारण्याचा विचार करत होते. वारुळाजवळील पूर्ण परिसरात आग लावण्यात आली. मांत्रिक आपल्या आसनावर बसून गूढ तांत्रिक विधी करू लागला. तो मोठ्याने मंत्र म्हणत होता. त्या उच्चकुलीन नागांना मारणे हे पाप आहे असे वाटून आम्हाला यातना होत होत्या. परंतु आम्ही असहाय्य होतो. आम्ही अशी प्रार्थना करीत होतो की श्री श्रीपादांनीच उच्चकुलीन निष्पाप नागांची मुक्तता करावी. जणू काही वश झाल्याने ते सर्प वारुळातून बाहेर आले. याचा तांत्रिक जादूगार व त्याच्या अनुयायांना खूप आनंद झाला. पण तो आनंद क्षणभंगूर ठरला. बाहेर आलेले साप क्षणाक्षणाला मोठमोठे होत होते. तो तांत्रिक मोठ्याने मंत्रपठण करीत होता. मंत्रांच्या सामर्थ्याने जणू काही वश होऊन ते सर्प त्या भडकलेल्या अग्निज्वालांकडे चालत होते. काय आश्चर्य! ते सर्प ज्या दिशेने जात होते तेथील अग्नी शांत होत होता. जणू काही अग्निदेवतेने त्यांना मार्ग मोकळा करून दिला होता. सरते शेवटी अग्नी पूर्णपणे शांत झाला.
तिथून ते नागराज मुक्तपणे निघून गेले. तो तांत्रिक आणि त्याचे अनुयायी भयचकित झाले. दरम्यानच्या काळात गाव प्रमुखाच्या मोठ्या मुलात सर्पदंशाच्या खुणा दिसून आल्या. दुसऱ्या मुलाची दृष्टी मंदावू लागली. सर्पदंश न होता सर्पदंशाची लक्षणे दिसू लागली आणि शरीर विषमय झाले. हे विचित्र होते. अचानक अंधत्व येणे हे सुद्धा नेहमीपेक्षा वेगळे होते. त्या तांत्रिकाने पुष्कळ मंत्र म्हटले, परंतु काहीच उपयोग झाला नाही. त्याच्या हातावरील ती गरुड रेषा आकार बदलून पूर्णपणे अदृश्य झाली. गाव प्रमुख अत्यंत भीतीने ग्रस्त झाला. अनाथ रक्षक श्रीपाद यांच्याशिवाय अन्य कुणीच वाचविणारे नव्हते. त्या तांत्रिकाची मंत्रविद्या पूर्णपणे लुप्त झाली. तो काही क्षणात मृत झाला. श्रीपादांची लीला कोणत्या प्रसंगी कशी असेल हे कोणास जाणता येईल. गाव प्रमुख आमच्याकडे धावत येऊन ओक्साबोक्शी रडू लागले. आम्ही देखील काय करणार. एकाग्र चित्ताने त्यांनी श्रीपादांचे नामस्मरण केल्यास त्यांची दोन्ही मुले जिवंत होतील असे आम्ही त्यांना सांगितले. त्या तांत्रिकाचे पार्थिव शरीर गाव प्रमुखांच्या घरात होते. गाव प्रमुखांची दोन्ही मुले दैव दुर्विलासाचे बळी ठरले होते. आमचे भाऊबंद भीतीने थरथर कापत होते. संपूर्ण वातावरण शोकाकुल होते. त्या तांत्रिकाचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. चिता रचून अग्नी लावण्यात आला. जळणाऱ्या मृतदेहात अचानक हालचाल दिसू लागली. ते प्रेत त्याचे अग्निज्वालांपासून रक्षण करण्यासाठी आक्रोश करीत होते. तथापि स्मशानभूमीच्या रक्षकांनी त्या जळणाऱ्या चितेवर पाणी ओतण्यास नकार दिला. त्या मांत्रिकाचे भूत बनून त्याने शरीरात पुनर्प्रवेश केलेला आहे. जर त्याला वाचवले तर तो त्याच मानवी शरीराच्या मदतीने पापकृत्य करू लागेल असा त्यांचा दावा होता. ते पुढे म्हणाले की जर ते पूर्ण राख होईपर्यंत जाळले तर तो फक्त एक पिशाच्य रूपात राहील आणि त्याच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या काही थोड्या लोकांच्या शरीरात प्रवेश करून त्यांना त्रास देईल. शरीर नसलेल्या पिशाच्यापेक्षा स्वशरीरात प्रवेश करणारे पिशाच्य अधिक शक्तिमान असते असा त्यांनी विचार केला. स्वशरीर धारण करणारे पिशाच्य मोठ्या आपत्तीस व दुःखास कारणीभूत ठरते. लोकांच्या प्रारब्धानुसार त्यांच्या मनामध्ये योग्य भावना उद्दीपित करून त्यांच्या पूर्वकर्माप्रमाणे त्यांना फळाची अनुभूती देणे आणि आपल्या अवताराचे खरे स्वरूप उघड करणे ही श्रीपाद श्रीवल्लभांची विशेष कार्यपद्धती होती. मृत शरीराच्या हाल अपेष्टा न पाहून त्या स्मशानभूमीच्या रक्षकातील एका दयाळू रक्षकाने थोडे पाणी ओतले. त्या पाण्याने अग्नी शांत झाला नाही. उलट पक्षी तूप ओतल्याप्रमाणे तो अधिक प्रज्वलित झाला. त्याचे शरीर अग्निज्वालांनी वेढलेले असूनही ते दग्ध झाले नाही. त्याचे अवयव विद्रूप झाले नाही. तो त्याच्या शरीराने नरकात भोगाव्याच्या यातना भोगत होता. हे शंकरभट्टा, अनेक प्रकारचे त्रास सहन करणारे प्राणी मात्र रौरवादी महान नरकांमध्ये कोट्यावधी वर्षापासून राहत आहेत. स्नानसमयी शेंडी किंवा कपडे पिळताना, अन्नग्रहण करताना रौरवे अपुण्य निलये पद्म अर्बुद निवासिना आर्थिंना उदकम दत्तम अक्षयम उपतिष्ठतु असा मंत्रोच्चार करून जलप्रोक्षण करतात. अगणित कोट्यावधी वर्षापासून रौरवादी अपवित्र नरकात राहणाऱ्यांची तृष्णा या शिंपडलेल्या पवित्र जलाने शमते. सच्शील माणसांना श्रीपाद म्हणजे सहज साध्य सुवर्ण खजिना आहे. सद्गुणांपासून पतित झालेल्यांना व घोर पापकर्त्यांना ते यमधर्मराजाप्रमाणे आहेत. त्या तांत्रिकाचा मृतदेह चितेवरून उठला. त्याने उड्या मारण्यास सुरुवात केली व ग्रामप्रमुखांच्या घरी पोहोचला. दग्ध न होता व त्याच वेळी अग्नीच्या असह्य वेदना अनुभवून व मोठ्याने आक्रोश करीत तो तांत्रिक गाव प्रमुखाच्या घरी पोहोचला. सर्वांनी जमून ग्रामप्रमुखांच्या घरी दत्त महात्म वर्णन करणारे कीर्तन केले. भगवान दत्तात्रेयांचा नवा अवतार असलेले अलौकिक वैभवशाली भगवान श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या दिव्य नावाचे आम्ही गायन करीत होतो. त्यानंतर दत्त दिगंबरा श्रीपादवल्लभ दत्त दिगंबरा या पवित्र नावाच्या गायनाने सारा आसमंत्र पावित्र्याने भरून गेला होता. श्रीपाद श्रीवल्लभांच्या स्थूल स्वरूपातून प्रस्फुटित होणाऱ्या दिव्य किरणांनी स्थूल रूपाच्या निकट सान्निध्य असणाऱ्यांचे शुद्धीकरण होते. त्यांच्या सूक्ष्म स्वरूपातून निघणाऱ्या दिव्य किरणांनी संपूर्ण पृथ्वीचे शुद्धीकरण होते. त्यांच्या कारण शरीरातून प्रस्फुटित होणाऱ्या दिव्य किरणांमुळे कोट्यावधी ब्रह्मांडीची शुद्धी होते.
त्यांचा महाकारण देह नेहमी सुज्ञ उत्तम अद्वैतानंद अवस्थेत असतो. तो निरशांततेत असतो. त्या स्वरूपातून निघणारे भव्य स्वर्गीय किरण सालोक्य सामिप्य आणि सायुज्य स्थितीत असणारे अवधूत अंशावतार आणि महासिद्ध व महायोगी यांना पावन करतात. जेव्हा आपण त्यांचे दिव्य नाम घेतो तेव्हा ते तिथे अदृश्यपणे असतात. ते आपल्या दिव्य चमत्कारांच्या द्वारा आपले सामर्थ्य व सिद्धी सिद्ध करतात. तो तांत्रिक श्रीपादांचा उपहास करीत म्हणाला, दत्त हे दिगंबर आहेत का? श्रीपाद हे दत्त आहेत का? श्रीपाद हे देखील दिगंबर आहेत का? ते नग्न वेडे आहेत का? अग्निज्वाला शरीराला यातना देत असताना त्या तांत्रिकाला स्मशानभूमीतून आणण्यात आले. त्याला पूर्ण नग्न अवस्थेत श्रीपाद प्रभूंचे भजन म्हटले जात असलेल्या ठिकाणी आणून भक्तांसमोर उभे करण्यात आले. ही साधी गोष्ट होती का? सर्वसामान्य योग्यांना हे शक्य होते का? कोणत्याही काळी आपण अशा लीला ऐकल्या आहेत का? आपण त्या पाहिल्या आहेत का? सर्वच विचित्र, अत्यंत विस्मयकारक, अश्रुत आणि तर्कविसंगत होते. श्रीपादांच्या पवित्र पादुकांपुढे जे नतमस्तक होऊन त्यांचा आश्रय घेतात ते सुखी होतात. मातेच्या मांडीवर पूर्णपणे सुरक्षित असलेल्या नवअर्भकाप्रमाणे त्यांना आनंद होतो. त्यांना सर्व शुभ गोष्टी व सुखे लाभतात. श्रीपादांच्या नामाचे भजन चालू असताना तो तांत्रिक देखील नाचत होता आणि त्याला आराम पडत होता. त्याने नृत्य थांबविले की वेदना वाढत होत्या. नग्नपणे नृत्य करणे त्याला अगदी त्रासदायक होते. त्याला कळून आले की हा त्याचा स्वतःचा अपराध आहे व त्या अपराधाची फळे तो अशा प्रकारे अनुभवित आहे. त्याच्या मंत्र सामर्थ्याने त्याने अनेक सर्पांची अग्नीला आहुती दिल्याचे त्याला आठवले. त्याच्या अज्ञान काळामध्ये त्याने दिगंबर तपस्वींना आणि थोर लोकांना दिलेल्या शिव्या शापांची ती फलनिष्पत्ती आहे असे त्याला वाटले. पश्चाताप त्याच्यामध्ये वाढला आणि तो श्रीपादांना अंतःकरणापूर्वक शरण गेला. त्याच्या या मानसिक विकासानंतर प्रज्वलित अग्नी शांत झाला. मी माझे वस्त्र त्याला परिधान करण्यास दिले. अत्यंत उत्साहाने तो त्या दिव्य भजनात सामील झाला. सूर्योदयाच्या वेळेस ग्रामप्रमुखांच्या दुसऱ्या मुलाची दृष्टी पूर्णपणे पूर्ववत झाली. श्रीपादांना अर्पण केलेले गायीचे दूध ज्येष्ठ पुत्राच्या मुखात ओतण्यात आल्यावर त्याची बेशुद्धावस्था कमी झाली आणि तो शुद्धीवर आला. श्रीपादांचे नित्य नामस्मरण करून सच्शील आयुष्य जगेन असे जाहीर करून तो तांत्रिक कुठेतरी निघून गेला. विवादित जमीन वृद्ध दाम्पत्याला देण्याचा निकाल ग्रामप्रमुखांनी दिला. 3 नाग राहिलेल्या सर्पबिळातून 3 औदुंबर वृक्ष उगवले. काही काळानंतर दत्तानंद अवधूत नावाचे संन्यासी आमच्या घरी न बोलवता आले. ते औदुंबर वृक्षाखाली बसून ध्यान करीत असत. एका शनिवारी सायंकाळी त्यांनी आम्ही बनवलेला हलवा श्रीपादांना अर्पण केला. त्याचा प्रसाद देखील त्यांनी आम्हास दिला व खाण्यास सांगितला. ते म्हणाले, श्रीपाद पिठापुरममधील आपल्या मातामहांच्या घरातील औदुंबर वृक्षाच्या खाली जवळ बसत असत. आई मोठ्या प्रेमाने त्यांना चांदीच्या भांड्यातील हलवा भरवत असे. श्रीपाद, श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ या 3 नावांचे संकेतरूप असे 3 औदुंबर वृक्ष येथे आहेत. पिठिकापुरममधील औदुंबर वृक्षाच्या बीज परंपरेतील हे 3 वृक्ष आहेत. भविष्यात या औदुंबर वृक्षाच्या बीज परंपरेतून एक औदुंबर वृक्ष श्रीपादांच्या जन्मस्थळी वाढेल. तेथेच त्यांच्या दिव्य मूर्तीची प्रतिष्ठा केली जाईल. जे शनिवारी प्रदोषकाळी तेथे स्थापित श्रीपादांना हलव्याचा नैवेद्य दाखवतील त्यांच्यावर सहजी लाभ होणाऱ्या सुवर्ण खजिन्याप्रमाणे श्रीपादांची कृपा होईल. या विस्मयकारक कथा ऐकून माझी भक्ती दृढ झाली. दुसऱ्या दिवशी मी कुरुगड्डास निघालो. अध्याय 16 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.